सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आणि आपल्या सर्वांचं सह्याद्री फार्म्समध्ये परत एकदा स्वागत. खरं तर कालच दादा मी इथं स्वागतासाठी उपस्थित राहिला होतं, पण आपला कार्यक्रमाचं शेड्यूल असल्यामुळे मी म्हटलं मध्ये डिस्टर्ब नको करायला, त्यामुळे मी काल आपलं खरं तर ऑफिशियली स्वागत करायला कालच पाहिजे होतं, पण ते आज आत्ता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज इथे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, आपल्या कार्यक्रमाची सभाही झालीत आणि त्याच निमित्ताने सह्याद्री फार्म्स बघण्याचाही आज कार्यक्रम झालात. मी सर्वप्रथम आदरणीय प्रवीण दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो, जे आपण इथं उपस्थित झालात, सर्वांना घेऊन उपस्थित झालात त्याबद्दलही. पण त्यापेक्षाही जे मला मनापासून आपले आभार मानायचे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपण जी अर्थकारणाची चळवळ आज एवढ्या ताकदीने आणि म्हणजे खरं म्हटलं तर वातावरण खूप वेगळं आहे, लोक नकारात्मक आहेत, अशी भाषा सध्याच्या वातावरणात बोलणं त्याला खूप मोठं धाडस लागतं आहे. मी सातत्याने बघतो आहे, म्हणजे तुम्ही जेव्हापासून या विषयावर बोलत आहेत आणि ज्या काही प्रतिक्रिया येत असतात, खूप लोक ट्रोल करत असतात, खूप लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जो काही मार्ग आहेत, हा जो चाललेला आहे, हा बा ही का निवडला आहे त्याचं कळत नाही आहेत आणि त्यामुळे नकारात्मकता भरपूर दिसते. पण असं असतानाही तुम्ही ठामपणे ही भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि खऱ्या अर्थाने समाजाला आता योग्य वळणावर घेऊन येत आहेत. मला मनापासून आपलं अभिनंदन करावंसं वाटतं. आम्ही सर्व सह्याद्रीच्या सर्व सभासदांच्या वतीने मी आपलं आणि संभाजी ब्रिगेडच्या आपल्या सर्व कार्यकारिणीचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एक अर्थकारणाची चळवळ आता महाराष्ट्रात रुजवत आहेत आणि आपल्या सर्वच मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातील सर्वच तरुणांना योग्य दिशेने घेऊन जात आहेत. कारण व्यक्तिगत मी ह्या आत्ता जे काही 30-35 वर्ष काळात हे सगळं शहाणपण अनुभवातून घेत आलो. म्हणजे आपण जी सगळी पार्श्वभूमी सांगितली संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून तर आत्तापर्यंतचं कसे अनुभव तयार झाले, अनुभवातून जे शहाणपण तयार झालं तर तेच शहाणपण सह्याद्रीच्या निमित्ताने काही आमचं 30 वर्ष तयार झालं. आपण ती डॉक्युमेंटरी पाहिली, त्यामध्ये बरंचसं सह्याद्रीविषयी आलेले, त्यामुळं सह्याद्रीच्या एकंदरीत सगळ्या प्रवासाविषयी जास्त मी बोलणार नाही, पण ज्या काही गोष्टी आल्या नाही ते मी थोड्याशा आपल्याशी शेअर करू इच्छितो आहे. खरं तर दादा, म्हणजे तुम्ही जी सर्व भावना व्यक्त केली की जेम्स लेनच्या प्रकरणामध्ये जे काही घडलं तो राग व्यक्त झालात आणि त्याच्यावरनुसार ती प्रतिक्रिया आलीत, भांडारकर इन्स्टिट्यूटवर जो हल्ला झाला आणि त्यातून नंतर जे झालं कार्यकर्त्यावर केसेस झाल्यात, तो मधला काळ 15 वर्ष होरपळ झाली कार्यकर्त्यांची आणि निष्पन्न फार काही झालं नाही, पण काही आयुष्य उद्ध्वस्त झालेत. बाकी परिस्थिती म्हणावं तर तशी म्हणाल तर ती प्लस मायनस तशीच आहे, काही वेगळं काही फार घडलेलं नाही. या आंदोलनाने जग बदलतं का? तात्पुरतं वाटत असेल, काहीतरी आपण केलं काही बदललं, पण प्रत्यक्षात पाहिलं तर म्हणजे तसं समुद्रामध्ये जसं एखादा खडा टाकला तर तात्पुरते तवंग तयार होतात आणि ते परत त्याच्यात समुद्राच्या सगळ्या भागामध्ये परत ते विसरून जातं आणि फार काही समुद्राला काही फरक पडत नाही. दगड टाकण्याला वाटतं का आपण काहीतरी समुद्राला हलवलं, तर तसंच समाज कारण असतात किंवा समाजाची एकंदरीत व्यवस्था असतात. हजारो लाखो वर्षाच्या ज्या काही व्यवस्था आहे ते एकदम एका प्रयत्नाने बदलत नाहीत, पण आपण त्याच्यामध्ये एनर्जी बऱ्यापैकी गेलेली असते. खरं तर ते एक थोडासा दूरचा विचार करून 100-125 वर्षाचा दूरदृष्टिकोन ठेवून काही जर पावलं टाकले तर जास्त सकारात्मक होतात. ते मी पण माझ्या स्वतःच्या अनुभवातून काही शिकत गेलो. कॉलेजचा काळ होता दादा, जेव्हा म्हणजे मी राहुरी विद्यापीठात होतो, तर असंच आपला सर्व मराठी तरुणाचं जसं रक्त राहतं तसं तापट रक्त आणि मग प्रतिक्रियावादी होणं, तर तसं होतं. मी कॉलेजला असताना प्रत्येक जेवढे काही कॉलेजचे आंदोलन होते आमच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागण्या, त्याच्यामध्ये कायम पुढं असायचो. तेव्हा एक आमची सगळ्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची, मी राहुरी विद्यापीठात शिकलो, तिथे त्या कॉलेजमध्ये सर्वांची एक मी कॉलेज ॲडमिशन घेण्यापासून किंवा त्याच्या आधीपासून एक मागणी होती की आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून काढा म्हणून असा विभाग आहे का त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरसाठी रिझर्वेशन असायला पाहिजे. मग ते होतं बी आधी
साधारण 78च्या दरम्यान तो कडा विभाग तयार झाला, तर तेव्हा वर्ल्ड बँकेने फायनान्स करताना अट घातली होती का तुम्हाला ज्यांना पाण्याचं नियोजन कळतं, त्याच्यामध्ये त्यांना तांत्रिक बाबी कळतात, शेतीच्या बाबी कळतात, असे तज्ज्ञ पाहिजेत, म्हणून ॲग्रिकल्चर इंजिनियरसाठी रिझर्वेशन होतं. आणि ते नंतर मधल्या काळामध्ये ते गेलं रिझर्वेशन, सिव्हिल इंजिनियर्समध्ये तिथे घुसायला लागलेत आणि त्यांनी ती लॉबी तयार करून नंतर ॲग्रिकल्चर इंजिनियरला त्यांना अडचण करायला सुरुवात केली. म्हणजे आज जे काही 2 घटकामध्ये आरक्षणाचा जो विषय चालतो, साधारण तशीच परिस्थिती. मग तेव्हा आम्ही सगळे आंदोलन सगळ्या कॉलेजच्या वतीने, पण सगळे मूठभर म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात विचार केला तेव्हा 150च मुलं. आणि त्यामुळं मग ते आंदोलन जे व्हायचे त्याचा फार काही प्रभाव पडायचा नाही. 2 दिवस 4 दिवस कॉलेज बंद केल्याने काय होणार आहे. मी 3rd इयरला असताना जरा जास्त ॲग्रेसिव्ह आंदोलन केलं, जवळजवळ पूर्ण 1.5-2 महिना कॉलेज बंद केलं. नंतर आम्ही मग त्या निमित्ताने सगळं म्हणजे अटक झाल्यात, युनिव्हर्सिटी बंद पाडली होती आणि 4 दिवस जेलमध्ये राहिलो. आणि तो सगळा मी केलेला उद्योग होता. आता तेव्हा सगळे ते सुरुवातीला मुलं तापड सगळे ते गेले सगळं, पण प्रत्यक्ष जेलमध्ये गेल्यानंतर मग ते सगळं प्रतिक्रिया वेगळ्या यायला लागल्यात. मग यायला लागल्या का अरे याला काय गेला तर घरी बरं, याचं नाशिकला तेव्हा म्हणजे नाशिकची म्हणजे द्राक्षवाली शेती ना, मग याची बागायती शेती, त्यामुळे याला काही फरक पडत नाही. पण आपल्याला तर नोकऱ्या करायच्या आहेत, आता केसेस लागल्यात काय होईल. मग आता ह्या केसेस मात्र पुढे कोण MPC द्यायची म्हटली तर अडचण सगळ्यांनाच. मग तिथे आम्ही जेलमध्ये 4 दिवसांमध्ये भानगडी केल्यात सगळ्यांच्यात, म्हणजे अशा पद्धतीने का अरे हे आपण कुठंतरी याच्या नादाला लागून भरकडत गेलो. तर ती तशा प्रकारचा तो अनुभव. त्यानंतर मी तेव्हा त्या एवढं सगळं झाल्यानंतर मी फार काही घडलं नाही, थोडंसं तात्पुरते आम्हाला हे मिळाल्यात काही मंत्र्याकडून का प्रश्न सोडू वगैरे असे तात्पुरतं आश्वासन झालं काही नाही. MTechला मी असताना म्हणजे 96चा काळ जेव्हा सह्याद्रीचं पण सुरुवात झाली होती म्हणजे माझा जो काय आयुष्याचा, तर तेव्हा पण मी एक तेव्हा आमच्या कॉलेजचं नाव चेंज करायचा कार्यक्रम होता. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, अण्णासाहेब शिंदेंच्या नावाने ते कॉलेजला नाव द्यायचं. तर त्या कार्यक्रमासाठी तेव्हा जे कृषी मंत्री आले होते शशिकांत सुतार, हां तेव्हा ते युती सरकार नुकतंच आलेलं होतं. आणि तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये तेव्हा मी भूमिका अशी घेतली का तुम्ही आमचे प्रश्न तर काही सोडत नाही, आमचा रिझर्वेशनचा हा प्रश्न 15 वर्षापासून लटकलेला आहे, तो तुम्ही सोडत नाहीत. आणि तुम्हाला कॉलेजचं नामकरण हे जास्त महत्त्वाचं वाटतं आहे, त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रश्नाविषयी काही वाटत नाहीत, त्यामुळे आम्ही काही होऊ देणार नाहीत. ती ठाम भूमिका घेतली की नामकरण नाही होऊ द्यायचं. आणि त्यासाठी मग 2 दिवस एकदम युनिव्हर्सिटी पूर्ण कंट्रोल केली, ताब्यात घेतली आणि मंत्र्याला कार्यक्रमासाठी येऊ द्यायचं नाहीत. प्रत्यक्षात मग ते आलेत, मग त्यांनी सुरुवातीला सकाळी सभा बोलवलीत, म्हणजे विद्यार्थ्यांना मोजक्या यांना बोलवलं जेवढे काही लीडर होते, आणि आश्वासन केलं का नाही मी संध्याकाळच्या कार्यक्रमात तुम्हाला नक्की एकदम ठाम शब्द देणार, हे आता नवीन सरकार आहे, शिवशाहीचं सरकार आहे, आमचा शब्द पडणार नाही, अशी ती भाषेमध्ये झालं. कार्यक्रम होऊ दिला आम्ही, पण प्रत्यक्षात त्या कार्यक्रमात त्यांनी काही नावं घेतलंच नाही विषयाचं जो काही प्रश्न आहे. आणि त्यामुळं माझी एकदम प्रतिक्रिया अशी एकदम तीव्र आलीत. मी त्या कार्यक्रमात स्टेजवरच त्यांना अडवलं आणि म्हटलं तुम्ही घोषणा केल्याशिवाय तुम्हाला आम्ही काही जाऊ देणार नाही. जे काही तुम्ही सकाळी आम्हाला आश्वासन दिलं होतं, आम्हाला तर तुम्ही सकाळी बोलवलं 4 जणांनी, तुम्ही जे सांगितलं तर ते विद्यार्थ्यांपुढे आम्ही तोंड कशी पडलो आहेत. त्यामुळे म्हटलं हे काही बरोबर नाही, तुम्हाला घोषणा केल्याशिवाय मी काही जाऊ देणार नाही. मी त्यांना आडवं त्या व्यासपीठावर गेलो आणि त्याचं म्हणजे काय झालं, मग खूप घोषणाबाजी आरडाओरडा सगळं. मग त्याच्यामध्ये आता ते जसं असतं ना नैसर्गिकरित्या आंदोलनामध्ये कोण काय बोलतं काय विषय नाही, त्याच्यात 2-4 विद्यार्थ्यांनी काही पवारसाहेब जिंदाबाद अशा घोषणा केल्या, हे केल्या. त्यांना समोरच्याला असं वाटलं काही हे यांची माणसं आहेत, मुख्य विषय राहिला बाजूला तो राजकीय विषय सारखा झाला आणि त्याच्यामध्ये ते सगळंच बिघडलं. ते गेल्यानंतर संतापाने गेल्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर सांगितलं हे जे कोण होते ना पुढे त्यांना युनिव्हर्सिटीतून बाहेर काढल्याशिवाय मी आता युनिव्हर्सिटीचे काही काम करणार नाही. आणि मला 6 महिने रेस्ट्रिकेट केलं कॉलेजमधून, मला आणि अजून माझ्याबरोबर अजून 1 जण होते, दोघांना रेस्ट्रिकेट केलं आणि परत अजून 2-3 काही 4-5 विद्यार्थ्यावर कारवाई केली. त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे जे काही म्हणजे मी त्या काळामध्ये थोडंसं सगळं जे काही समजून घेत होतो की आपण आंदोलन केलेत, आपण हे सगळं केलेत, प्रश्न सुटला का, प्रश्न तर काही सुटला नाही, प्रश्न तिथंच राहिला. आजही तो कडाचा प्रश्न सुटलेला नाही, तो तसाच आहे. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये शेतकरी संघटनेचे आंदोलनं खूप मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात होत होते. आमचं साधारण 80चा काळ सर्वांना माहीत आहे. शरद जोशी महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी नेतृत्व म्हणून पुढे आलेत, तर त्याचे पहिले जे आंदोलन झालेत 80चे आहेत ते नाशिक जिल्ह्यात झालेत. इथं जो नॅशनल हायवे आहे तर तो हायवे 4 दिवस तेव्हा त्या काळात बंद होतात.
रेल्वे बंद होत्यात, जवळजवळ 12 लोक तेव्हा हुतात्मे झालेत, त्यांना पोलिसांच्या गोळीबारामध्ये त्यांना ते बळी जावं लागलं. अशी ते 80चा काळ जेव्हा कांद्याचं आणि याचं ऊसाचं आंदोलन एकदम तीव्र आंदोलन पहिल्यांदा म्हणजे पुऱ्या भारतामध्ये पहिल्यांदा आंदोलन नाशिक जिल्ह्यात झालं. तर तेव्हाचा काळ असा होता की आमची सगळी गावं पूर्ण म्हणजे एकदम वेगळं वातावरण होतं, एकदम भारावलेलं वातावरण. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता की हे जे काही आंदोलन आहे म्हणजे 4-4, 5-5 लाख लोक जेलमध्ये गेलेत. 80पासून तर 86चा काळ नाशिक जिल्हा म्हणजे एकदम याचा शेतकरी सगळ्या आंदोलनाचा मुख्य केंद्र होता. माझं गाव जे आहे आडगाव, त्या गावामध्ये तिथे शरद जोशींना अटक झाली होती त्या आंदोलनाच्या निमित्ताने. दादांनी सांगितलं नाही खरं, मागची बरीचशी पार्श्वभूमी. दादांचे वडील हे तेव्हा ते शेतकरी संघटनेतले महत्त्वाचे नेते होते. तर तो काळ आम्ही सर्वांनी पाहिलेला. मी साधारण पंचधर्म जेव्हा कॉलेजला होतो म्हणजे ते आंदोलन होऊन 10 वर्षाचा काळ झालेला होता. त्यात 95च्या दरम्यान म्हणजे मला कॉलेजमधून बाहेर पडल्यावर संघटनेमध्ये पण आपण हे काम करावं असं वाटत होतं. तर मी अशा काही सभेला कार्यकारिणीच्या अशा गेलेलो होतो. तिथलं जे चित्र पाहिलेलं की जेवढी लोक म्हणजे त्या 5 लाखाची संख्येने गोळा होणारं एक काळ पाहिला आम्ही 85-86-85-85चा. आणि नंतर 95चा काळ हा सगळा तिथं 50 लोक 100 लोक फक्त, त्यापेक्षा जास्त लोक नाही त्या शेतकरी संघटनेच्या सभेला. कारण 10 वर्षाच्या काळानंतरही लोकांना असं काय भ्रमनिराश झाल्यासारखं, अरे प्रश्न तर काही सुटलेले नाहीत, आपण फक्त आंदोलन केलेत, लाट्या खाल्ल्यात आणि इतर विषय तिथंच आहे. आजही जर पाहिलं तर कांद्याचा प्रश्न 80 सालचं तुम्ही पेपर उघडून बघा आणि आजचा सारखंच आहेत. बातम्यांमध्ये तसंच दिसेल का काही नाही, प्रश्न तिथंच आहेत. मग त्याच्या भोवती एवढ्या लोकांनी सगळं जे काही आंदोलन केले, वेळ दिला, त्यांची एनर्जी घालवली, पण प्रश्न सुटल्या का? अशी एकंदरीत ती सगळा तो सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे मला व्यक्तिगत म्हणजे मी ते जे काही झालं सुरुवातीचं ते याच्या निमित्ताने आपल्या कडाच्या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने स्वतःच्या पुरतं तरी शहाणपण घेतलं की आपण ह्या मार्गाने जायच्या ऐवजी आपण विधायक विचार केला पाहिजे. प्रश्न असे सुटणार नाही. जर वाटतं काही म्हणजे मी 96चा काळ असा होता की स्वतःची दिशा ठरवली होती का राळेगण सिद्धीसारखं एक चांगलं गाव आपलं बी एक तयार करायचं, त्यासाठी पूर्ण आयुष्य द्यायचं. ग्रामीण भागामध्ये आपल्या हातून एक चांगलं असं आदर्श गाव उभं राहिलं तर आपलं आयुष्य त्याचं सगळं सार्थक झालं. हा एक सरळ आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन होता. आणि त्याच्याबरोबर फक्त सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना आपण कोणावर अवलंबून नको राहिला उत्पन्नासाठी कोणावर, तर आपण त्यासाठी आपलं उत्पन्न साधन पाहिजे म्हणून आपली शेती करायची. एवढा साधा दृष्टिकोन ठेवून तेव्हा 96ला मी विचार करत होतो. आणि ते करताना का शेतीचे प्रश्न हे आंदोलने सोडवायचे का आता प्रत्यक्ष कृतीने, त्या दृष्टीने म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. तो आंदोलनाचा मार्ग थोडा बाजूला ठेवून आणि नंतर म्हणजे काय घडलं, शेतीचे अनुभव मी व्यक्तिगत शेतकरी म्हणून करायला लागलो. नुसतं कार्यकर्ता म्हणून कोणाला सांगण्याऐवजी आपण प्रत्यक्ष अनुभव म्हणजे आपणच करू शेती आपली, अनुभवातून बरोबर शहाणपण होतं आहे. तर ते जे काही झालं म्हणजे 8-15 वर्षाचा काळ त्यांनी सगळं एक योग्य पद्धतीने दिशा देत गेलं सगळं. किंवा त्यानंतर पुढचा टप्पा बाहेरच्या जगात जायचा विषय आला, त्यांनी अजून जास्त स्पष्टता येत गेली की आपण जे काही समाज म्हणून आहेत, आपल्या भोवतीचे प्रश्न आपल्या व्यक्ती म्हणून, आपलं कुटुंब म्हणून, समाज म्हणून, तर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला वेगळा विचार करायला हवा. फक्त भावनाशील राहून चालणार नाही, आपल्याला फक्त तापट राहून चालणार नाही, आपल्याला नुसतं असं धाडस विवेकशून्य धाडस करून चालणार नाहीत. आपण जर महाराजांना आदर्श मानतोय तर महाराजांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टीमधून शिकण्यासारखं आहेत की जेव्हा कठीण प्रसंग येतो तर किती बॅलन्स पाहिजे, माणूस किती उलटा जास्त शांत होऊन त्याने तेवढा त्या कठीण प्रसंगातून बाहेर काढायचं त्यांनी विचार केला पाहिजेत. मग मी जेव्हा माझा एकदम कठीण काळ होता 2002 ते 2004 सगळ्यात अवघड म्हणजे मी सगळ्या आदर्श कल्पनांमधून प्रत्यक्ष मार खात अशा टप्प्यावर आलो होतो की जवळ संपलंच, करा किंवा मरासारख्या. पण त्या काळामध्ये मी सकारात्मक राहिलो होतो फक्त एकाच कारणामुळे. मला म्हणजे माझ्या आयुष्याबरोबर मी जेव्हा तुलना करायचो की मी शेतकरी म्हणून माझं जसं आयुष्य तसं प्रत्येकाचं आहे, काय वेगळं आहे. उलटं मी तर तुलनेने शिकलेलो आहे. मी तर विद्यापीठात चांगली डिग्री घेऊन निघालो, इतरांपेक्षा जास्त चांगला या विषयाला समजून घेतो आहे आणि योग्य मेहनतही करतो, प्रामाणिकपणा आहेत, कुठे काही शॉर्टकट मारत नाही, तरी गुंता आहेत. तर मग सर्वसाधारण शेतकरीची काय. आणि मग जर मला असं वाटत असेल का गाव बदलावं, गावातल्या लोकांची परिस्थिती बदलावी, तर पहिलं मला दाखवावं लागेल त्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं. म्हणजे जसं पाण्यामध्ये लोक बुडत आहेत, सगळ्याच्या नाकातोंडात पाणी जातं आहे, तेव्हाची जशी परिस्थिती असते का त्यांना जर कोणाला वाचवसं वाटत असेल, ज्याच्या मनात त्यांना वाचवण्याची भावना आहेत, काही तसं प्रामाणिक प्रयत्न करावंसं वाटतं आहेत, तर त्याला नुसतं सल्ला देऊन नाही चालणार. कसं पोहा,
असं हातात घ्या, तसं करा, त्याला पाण्यात उतरावं लागेल. त्याला पाण्यात उतरून त्यालाही त्या पाण्यातले जे काही पाण्याची जी काही खोली आहे त्याचा अंदाज घेणं, पाण्यात नाकातोंडात पाणी जाणं, त्या सगळ्या यातून जावं लागेल. त्याला शिकावं लागेल कसं पोहायचं. त्याला पोहता आलं तर तो दुसऱ्याला बाहेर काढेल. मलाच पोहता येत नाही तर मी दुसऱ्याला नुसतं बाहेर काढण्याचा विचार करेल, नुसतंच फक्त भावनेने होणार नाही ना, त्याला कृतिशीलताच लागेल. तर मला नीट करावं लागेल, पोहावं लागेल. मला माझी शेती त्या अर्थाने बघावं लागेल, शेती का तोट्यात जातील. आणि मग मी जर माझ्या शेतीला जर फायदेशीर करू शकत असेल, मी जर त्या गुंत्यातून बाहेर पडत असेल तर इतरांना काढेल. अभिमन्यूसारखीच परिस्थिती आहे. कार्यकर्ता म्हणून जर पाहिलं तर का आपण जर चक्रवातून बाहेर पडलो तर इतरांना बाहेर काढू. तर त्यातून ते सगळा एकतर दृष्टिकोन स्पष्ट झाला. पण त्याचबरोबर म्हणजे महाराजांचं आपण सगळं आयुष्य डोळ्यापुढे ठेवून आपण सगळे वाटचाल करत असतो. आणि महाराजांच्या आयुष्यातले काही ठळक जे काही प्रसंग आहे त्यातला आग्र्याचा प्रसंग सगळ्यांना कल्पना आहे का, सगळ्यात तसं म्हटलं तर एक अर्थानं टर्निंग पॉईंट आहे का. तिथं म्हणजे पूर्ण संपल्यासारखं अशी कोंडी झालेली का काही सुटकाच नाही, चान्सच नाही. तिथं जर तापटपणा असता, महाराजांनी जर तशा प्रकारचा असं नुसतंच बघतं एक रक्त उसळतं म्हणून आता काहीतरी प्रयत्न करायचा, बाहेर पडायचा केला असं संपलं असतं. पण शांत डोक्याने तेव्हा जे उलटं तो काळ जो होता तो जास्त उलटा म्हणजे पुढची मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने त्या काळामध्ये म्हणजे महाराजांचं मन काम करत असायला पाहिजेत. आणि त्यातून त्यांनी जे काय म्हणजे ती सुटका कशी करायची याच्याविषयी तर झालंच. पण पुढच्या 10 वर्षात म्हणजे 1666ची जी घटना आहे आणि 1674ला म्हणजे 8 वर्षामध्ये राज्याभिषेक होतो आहे. मग त्यातून म्हणजे जो काही आहे त्या कठीण काळामध्ये उलटं जास्त सकारात्मक कसं होऊ, आपण किती शांतपणे ह्या कोंडीचा विचार करतो आहे आणि कोंडीतून कशी सुटका करून परत मोठी झेप कशी घेतो आहे, हा जो विचार महाराजांच्या मनात असेल तर आपण त्यातला थोडा तरी गुण घ्यायला हवा. आपण आपल्या काळात आता ज्या काही कठीण काळात आपण तसंच आपलं मन स्थिर कसं राहील आणि जास्त अजून सकारात्मक कसं होईल, हा खरं दृष्टिकोन त्या काळात टिकलात. आणि म्हणून त्यातून मग योग्य दिशा सापडत गेलीत. आणि आज जे काही सह्याद्रीच्या निमित्ताने जे काही घडतं आहेत की शेती आज हे प्रत्येकजण जो कोणी करणं शेतकरी आहेत, आपण सर्वच प्रत्येकाची नाळ शेतीशी जोडलेली आहेत. प्रत्येकजण शेतकरी कुटुंबातून आलेला आहेत आणि प्रत्येक कुठंतरी शेती व्यवसायाचे अजूनही संबंध असेल, काही पूर्णवेळ शेती करणारे असतील आपल्यातले किंवा काही त्यात संबंधित असतील. तर ते सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की शेती हा एक खरं म्हटलं तर आता पूर्णपणे एक व्यवसाय, हार्डकोर व्यवसाय. जसा कोणताही व्यवसाय, एखादा इंजिनिअरिंगचा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल किंवा एखादा मग अजून काही मोबाईल विक्रीचा किंवा बनवण्याचा व्यवसाय असेल, फर्निचर बनवण्याचा असेल, तशा प्रकारचाच हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय. आज शेतकरी, बळीराजा, अन्नदाता अशा ज्या काही त्याला म्हणजे सगळ्या भावनेच्या आणि किंवा अशा कवी कल्पनेमध्ये जे मोजलं जातं, खरं म्हटलं तर काही तसं संमतसुद्धा नाही. कोणी माणूस महाराष्ट्रातलं तुम्ही सगळ्या भागातल्या पिकांची जर पाहिलं, तो विदर्भातला कापूस असेल, नाहीतर मराठवाड्यातलं सोयाबीन असेल किंवा आता इथं द्राक्ष असतील, ही सगळी पिकं कोणी घरी खाण्यासाठी काही पिकवलेली नाहीत का बा आता मला खायला अन्न लागतं म्हणून मी माझी शेती आणि मी पिकवतोय, असं काहीच नाही आहेत. कोणीच नाही ना. सगळं खरं आहे म्हणजे फॉर सेल, म्हणजे विक्रीसाठी आहेत. म्हणजे मी पिकवलं त्यासाठी तर विक्रीसाठी आहे. म्हणजे एखाद्या कोणत्या व्यवसायासाठी सारखंच ही मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय. मी माझं एखादा उत्पादन करतोय, विक्रीसाठी करतोय, तो ग्राहक जो कोणी ते वापरणार आहेत तर त्याच्या नजरेने पण मी विचार करतोय का, आणि जी काही स्पर्धा आहे बाजारातली त्या स्पर्धेमध्ये मला त्या माझ्या ग्राहकाला पहिला पर्याय म्हणून पुढे येतोय का, याच्यावर सगळ्या शेतीचं सगळं गणित बदलणार आहेत. माझे प्रश्न माझेच आहेत. आता कोणताही व्यवसाय करायला गेलं तर प्रश्न काही ना काही आहेच आहेत. असा कोणताच व्यवसाय नाही का एकदम सरळ मार्गाने जाईल. आता दादानी सांगितलं म्हणजे कोणत्याही व्यवसायाची तुम्ही स्टोरी पाहिली, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरची खास करून, तर प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्हाला सारखे टप्पे दिसतील. हे सगळ्या म्हणजे असे सगळे अपयशाचे टप्पे, त्या अपयशातून ते सगळं पचवून ते नंतर परत ते सकारात्मक परत त्यातून बाहेर पडून निघणं, हे सगळ्यांचे दिसतील. तर हे म्हणजे प्रत्येकाला अशा प्रकारच्या संघर्षातून जावं लागतं आहे. तर मी शेतकरी म्हणून मग मी का रडू, मी का फक्त माझे नुसते रडगाणे सांगू, मी का फक्त मी देवावर फक्त भरोसा ठेवून चालू किंवा सरकारवर भरोसा ठेवून चालू, हे करून चालणार नाही. एक सकारात्मकता आपल्याला शेतीमध्ये आणावं लागेल. 2 एकर जरी शेती असेल तर ती एक फॅक्टरी आहे. जसं एखादा दुसऱ्या MIDC मधला एखादा फॅक्टरी चालवणार माणूस विचार करतो, तसं मला विचार करावा लागेल. माझ्या फॅक्टरीचा जास्तीत जास्त मी कसा चांगला वापर करतो आहे, त्यातून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी उत्पन्न कसं काढतो आहे,
जे काही व्यवसायाचे सगळे गणित आहे ते फायनान्शियल मॅनेजमेंटपासून तर रिस्क मॅनेजमेंटपासून तर HR मॅनेजमेंटपासून ते सगळे मला शिकावं लागतील. आणि ती माझी जर ती ही बदलली, म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलली तर बदल घडणार आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करावं लागेल. हे सूत्र सह्याद्रीच्या निमित्ताने आम्ही आता रुजवायचा प्रयत्न करतो आहे. एक सह्याद्रीच्या निमित्ताने अजून एक जे काही शहाणपण चांगल्या पद्धतीने आलं की आपण जरी छोटे छोटे शेतकरी आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आहेत, आपली अडचणी, आपले प्रश्न आपल्याजवळ स्पर्धा जेव्हा म्हणून बघता तुम्ही बाजारातली, तर त्या जागतिक बाजारामध्ये आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे. त्याला काहीही आता कोणत्याही पद्धतीने दुसरं काही त्याला वाट नाहीत किंवा त्याच्यातून परतीचा मार्ग नाही. जागतिक बाजाराचा आपण सर्व भाग आहोत. भारत देश म्हणून जरी आपण म्हणू का आमचा देश स्वतंत्र आहे, राजकीयदृष्ट्या स्वतंत्र असेल, पण बाजारपेठ म्हणून आता बाजारपेठ आपली स्वतंत्र नाही. आपण एकाच बाजारात म्हणजे जागतिक बाजाराचा आपण घटक आहोत. आपल्याला ते आवडो न आवडो, आपल्याला पटो न पटो, आपण त्याच्यात आपण कमजोर आहोत म्हणून टिको न टिको, पण तुम्हाला जागतिक बाजाराचा आता तुम्ही भाग आहात हे पहिलं समजून घ्यावं लागेल. आणि त्यानुसारच आपल्याला आपली स्वतःची जी काही दिशा आहे ती पकडावी लागेल. मग ती आपण एखादा व्यावसायिक म्हणून तुम्ही म्हणा किंवा समाज म्हणून घ्या, पण तुम्हाला आता विचार करताना हा जागतिक पातळीवरचा, जागतिक बाजारातल्या स्पर्धेचा आणि त्यामध्ये आपण कशी आपली आज भूमिका बजावतो आहे, आपण कशी आपली वृत्ती त्यानुसार तयार करतो आहे, त्याच्यावर आपलं यश अवलंबून असेल. महाराजांचं आज खरं म्हटलं तर ते पण आपण जो काही महाराजांनी त्या काळात 16व्या शतकामध्ये हा विचार त्या दृष्टीने केला होता. म्हणजे काही आरमार महाराजांनी उभं केलं. महाराजांना खरं म्हटलं तर म्हणजे त्या आरमाराचा खऱ्या अर्थाने म्हणजे जे काही त्याचा वापर महाराजांना करायला त्यांच्या आयुष्यात जमलं नाही, पण त्यांनी जो दूरदृष्टिकोन ठेवला त्या काळात आरमार उभा करणं, म्हणजे एकही राजाने, कोणत्याच भारतातल्या कोणत्याही राजाने असा विचार केला नाही, तो महाराजांनी केला. सिंधुदुर्गसारखा किल्ला उभा केला, जेवढा पैसा असेल तेव्हा महाराजांनी उभा केला, त्यातला कितीतरी पैसा सिंधुदुर्गमध्ये टाकला. ते विजन होतं. तर इंग्रज हे खऱ्या अर्थाने पुढचं आपलं हे खरं म्हटलं तर धोका आहेत. आणि आपल्या म्हणजे औरंगजेबापेक्षा त्यांना पुढचं म्हणजे पुढच्या काळाचा विचार करायला त्यांना माहिती होतं आणि त्यासाठी तयार होण्या दृष्टीने तो तेवढं दूरदृष्टिकोन ठेवून त्यांनी पावलं टाकली होती. आता तो आपण ठेवतोय का? म्हणजे आज आपण 2024मध्ये आहोत. 2050मध्ये जग कुठे असेल, भारत कुठे असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे असेल, महाराष्ट्रामध्ये मग आपण समाज म्हणून कुठं असू, ग्रामीण भागातले आपण लोक आहोत, पण तरी आपण आपले स्वतःला 2050मध्ये कुठं बघतोय, 2070मध्ये कुठं बघतोय, याच्याविषयी आपण तेवढा दूरदृष्टिकोन ठेवून आपण जर आज पावलं टाकत असू, त्यानुसार आपण जर व्यक्तिगत पातळीवर, संघटनात्मक पातळीवर आपण जर पावलं टाकत असू तर आपण टिकू, अन्यथा टिकणार नाहीत. आणि आम्ही आज सह्याद्रीच्या माध्यमातून तेच धोरणं ठेवून की आज आपल्याला जर आपला समाज बदलायचा आहे, आपला सर्व परिसर बदलायचा आहे, आपले शेतकरी सगळे बांधव त्यांचं आयुष्य बदलायचं आहे, तर आज आपल्याला अशी संस्थात्मक पायाभरणी करावी लागेल, अशी व्यवस्था उभी करावी लागेल का जी पुढच्या 100 वर्षामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणजे जागतिक बाजारात पुढे घेऊन जाईल. त्यातून सह्याद्रीचा हा सगळे पावलं पडत गेली. आज जे काही 14 वर्षाचा काळ झाला आहे, 2010-11ला मी सह्याद्री उभी करायला सुरुवात केली. 2024मध्ये मी एकदम या सगळ्या अनुभवातून कायम कोणाला सांगताना एवढं सांगतो की कोणतंही तुम्ही एखादं ध्येय डोळ्यापुढे ठेवत असाल तर एक तप काम करायची पहिली तयारी ठेवा. तप या शब्दाला दादा म्हणजे आपल्या धार्मिक अर्थ आणि आपल्या सगळ्याच भारतीय व्यवस्थेमध्ये त्या शब्दाला खूप अर्थ आहे. तप करणं म्हणतो आपण. तप या म्हणजे 12 वर्ष तप असतं. म्हणजे कोणताही तुम्ही आता तुम्ही एक व्यावसायिक म्हणून म्हणा किंवा एक आता तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून म्हणा किंवा एक कोणी राजकीय कार्यकर्ता म्हणा, पण एक तप तुम्हाला एका विषयासाठी गाडून घेण्याची तयारी पहिली ठेवावी लागणार. दादाने जे सांगितलं पोल्ट्री का पोल्ट्री, त्या पोल्ट्रीमध्येच म्हणजे त्यांना तुम्ही रात्रंदिवस म्हणाल ना, सकाळी उठले संध्याकाळी भेटले कधी म्हटलं तर ते त्याच विषयाच्या भोवती फिरणार. एवढं ते त्या विषयामध्ये असं म्हणजे काय म्हणता येईल म्हणजे पूर्ण रंगून गेलेत आणि भिनून गेलेत. तर असा एक विषय कोणताही आपला आपण त्यात करतोय का, म्हणजे तेवढं रंगून जातोय का आणि त्याला एक मिशन मोडमध्ये बघतोय का. अर्थकारणाची जी काही चळवळ आता समाज ब्रिगेडच्या मार्फत उभी राहते, मला वाटतं त्यात हा मूळ मुद्दा की आपण आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं, आपल्या सगळ्या आर्थिक जेवढ्या काही व्यवस्था असतील त्या सगळ्यामध्ये आपण आपली पूर्ण पकड घेतोय का. आणि ते आज ठीक आहे, आज आपण कुठंच नसू, मराठी माणूस म्हणून आपण या पुऱ्या अर्थकारणामध्ये देशाच्या इकॉनॉमीमध्ये नाही तर जागतिक इकॉनॉमीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये आपला वाटा खूप
छोटा आहेत, अल्प आहोत आपण, पण आपण आता ही दिशा पकडायला पाहिजेत की 25 वर्षानंतर खऱ्या अर्थाने आर्थिक सत्ता ही मराठ्यांच्या ताब्यात असेल, मराठी लोकांच्या ताब्यात असेल आणि त्याची पायाभरणी आपण आज जी करायला लागू त्याच्यासाठी पुढचे 12 वर्ष असं गृहीत धरा का आपल्यासाठी संघर्षाचा काळ राहणार आहे, कठीण काळ राहणार आहे, पण त्याच्यातून बाहेर पडल्याशिवाय पर्यायच नाही. तर त्या दृष्टीने पावलं आपल्या सर्वांची पडोत एवढेच मी अपेक्षा व्यक्त करेल. आज आता म्हणजे मागच्या 14 वर्षाच्या निमित्ताने आम्ही जग भरपूर फिरलो, भरपूर सगळ्याच प्रकारच्या लोकांशी, भारतातल्या सगळ्याच मारवाडी जैन कम्युनिटीपासून जेवढे काही असतील नसते सगळे भांडवल बाजारामधले लोक असतील, नाहीतर मग जागतिक बाजारामधले युरोप, अमेरिके, जपानपासून सगळ्या प्रकारच्या सुपर मार्केटपासून किंवा पर कॅपिटल मार्केटमधल्या लोकांपासून सगळ्यांशी एकदम चांगल्या पद्धतीने आज सह्याद्री जोडले गेलेले आहेत. आणि त्यातून एक जे समजतं आहेत म्हणजे आज दादा ह्या माळावर 2014ला खरं सह्याद्री 2011 सुरू आहे, पण माळावर ह्या 2014ला आम्ही आलो. 14ला आलो तेव्हा इथं फक्त 2 छोटी झाडं होती पळसाची, एक तिथं तुम्हाला त्या जाताना ह्या ट्रेनिंग सेंटर समोर दिसेल आणि एक इथं पुढे, आणि माळ होता, काहीच नव्हतं. आणि आम्ही 2-3 लोकांच्या वरती काही टीम पण नव्हती. 2015ला तर सह्याद्रीमध्ये 15 लोक होते, एवढंच होतं एकदम ही टीम. पण आज 10 वर्षाच्या काळात हा पूर्ण सगळं बदल झालेला आहे. मग ठरवलं तर बदल व्हायला 10 वर्ष सुद्धा मोठा काळ झाला, फार काही नाही. आणि 10 वर्षाच्या काळामध्ये इथे आता 6,500 लोकांना रोजगार तयार झाला. आज आता ते लोकल म्हणजे आता 90% तर जास्त ती सगळी भागातलीच आहे, परिसरातलीच आहेत, गावातली किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिसरातली आहेत. पण बाहेरची लोकं म्हणजे गावाकडं जो म्हणतो उलटा प्रवास, खेड्यातून शहराकडे जाणं किंवा शेतीतून इतर व्यवसायाकडे जाणं, त्याचा उलटा प्रवास सगळं इथं सह्याद्रीच्या निमित्त आम्ही पाहिला आहे. म्हणजे इथं बँगलोरचा जॉब सोडून आले लोक आहेत. तुम्ही ती पराग नार्वेकरांची स्टोरी ऐकली असेल तर नासामधून शिकून माणूस परत इथं आला, इथं गावात राज राहतोय. हे 10 वर्षात झालं आहेत. आणि तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीचं इथं पावलं पडलेत. राजकीय अर्थाने म्हणाल तर सगळेच, पवार साहेबांपासून तर फडणवीस साहेबांपासून तर काय असेल ना सगळ्या पक्षाचे लोक. आणि आजही आमच्याकडे जेवढे आले दादा, म्हणजे मला इथं थोडंसं ते अभिमानाने सांगायचं वाटतं का जेवढी कोणी लोकं आलेत कोणालाही आम्ही अजून आहे ना म्हणजे असं बोलवलेलं नाही आहेत का तुम्ही या आमच्याकडं, काही कार्यक्रम आहेत. अजून सह्याद्रीमध्ये नारळ फोडलेले नाहीत तुमच्या माहितीसाठी. अजूनही आम्ही एकही मोठा कार्यक्रम असं केलेला नाही. म्हणजे असंच ना कार्यक्रम जनरली का आता भूमिपूजनापासून तर याच्यापासून आणि ते नमनालाच काही घडावर तेल होत ना तसे प्रकारे नाही. कारण आधीच्या अनुभवातून शहाणपण आलं होतं का आपण मिरवायचं नुसतं का कृती करायची. मिरवण्यात वेळ वाया घालवायचा आणि सांगण्यात वेळ वाया घालवायचा, फक्त पेपरवर प्रेझेंट करण्यात वेळ वाया घालायचा का काम करायचं. काम केलं का आपोआप होत आहेत. 2016-17पर्यंत सह्याद्रीला कोणी ओळखत नव्हतं महाराष्ट्रात. विलास शिंदेला तर काही विषयच नाही, ओळखायचा विषयच नाही. 2011 ते 16-17पर्यंत आम्ही अक्षरशः ठरवून कोणत्याही पत्रकाराशी बोलायचं नाही, कोणत्याही राजकीय माणसाशी बोलायचं नाही, कोणाला सांगायला सुद्धा जायचं नाही का आम्ही असं करतोय, आमचं असं स्वप्न आहे आणि आम्ही हे करणार आहे, काहीच नाही. कारण सांगून काहीच फरक पडणार नाही हे मी आधीच्या अनुभवातून शिकलो होतो. पहिल्या 15 वर्षात सरळ कळत होतं का कृती करा, कृती बोलणार आहेत, कृतीनेच तुमचं आहे ना सगळा संदेश जाणार आहे. तुम्हाला जे करावंसं वाटतं ना ते तुम्ही सरळ कृती करायला लागा, ते सांगतच बसू नका. आणि कोणाला त्याच्या असं करा तसं म्हणूच नका, सरळ करायला मोकळवा, बाकी आपोआप बदलेल. 16-17पर्यंत आमच्या तालुक्याच्या आमदाराला सुद्धा असं काही काम चाललं हे माहिती नव्हतं. आणि आम्ही ठरवून एक परत कारण शेतीमध्ये जे लोक त्यांना आता ही गोष्ट चांगली समजेल का शेतकरी आणि शेती आणि राजकारण इतकं जोडलं गेलं आहे का काही विषय असेल का म्हणजे जसं काही तोच सोडवणार आहेत. खरं तर शेती म्हणजे हा खरं पूर्ण तांत्रिक विषय व्यवसाय आहेत. ते व्यवसायाचे मुद्दे जे ते तांत्रिक पद्धतीने हाताळावे लागतील. त्याच्यामध्ये जे काही ज्या लोकांकडून अपेक्षा करतोय आपण, कोणत्याही पक्ष म्हणून कोणी असेल, पण त्या पक्षाच्या ज्या लोकांकडून अपेक्षा करतो त्यांना शेती कळतच नाही तांत्रिक अर्थाने. हाच मोठा प्रश्न आहे. मग म्हणा फक्त पैशाच्या अर्थाने बा सरकार मदत करेल आणि काही होईल, तर पैशा वाचून काही अडत नाही. दादानी सांगितलं पैसे जास्त लागत आहेत. तुमचं कृतिशीलता, तुमचं स्वतःचा म्हणजे त्या व्यक्तीची त्याची जी काही क्रेडिबिलिटी आहे तिला अर्थ आहेत. आणि ते सगळं बाजारामध्ये जर तुमच्याकडे असेल तर कोणी किती बी मग तो पैसा कुठूनही बी येऊ शकतो, तो काही सरकार वाचून काही अडत नाही. हे सगळं आधी शहाणपण कामं आलं. 17-18पर्यंत सह्याद्रीने फक्त ठरवून आम्ही का आपल्या सभासदांच्या ताकदीवर पुढे जायचं. काल तुमची इकडं कार्यक्रमाची बैठक चालू होती तेव्हा आमची पण तिकडं ऑर्डिनरी जनरल मीटिंग विशेष सर्वसाधारण सभा होती. तुम्ही काल एखाद्या वेळेस जर बाहेर कोणी आला असेल तर पाहिलं असेल, गर्दी होती भरपूर, जवळ 700-800 लोक होते सगळे.
सगळ्यांना जे काल जर पाहिलं जे सभेचा उद्देश होता आमच्या शेअरचं काही डिव्हिजन काही असे थोडे महत्त्वाचे काही विषय होते आणि काल तिथे जी चर्चा चालली होती ही होती का 2014-15च्या दरम्यान जेव्हा सह्याद्री उभी राहायला लागली बेसिक शेअर्स म्हणून आम्ही जे द्यायला सुरुवात केली एक 5,000चं शेअर्स आम्ही द्यायला सुरुवात केली तेव्हा ते बी जास्तीचे तयार होणार नफ्यातून आणि तसे शेअर्समधून जवळ 60 कोटी सह्याद्रीचं कॅपिटल उभं राहिलं आणि ती नंतर मग कोणी म्हणजे पहिलं बँका उभ्या करायला तयार नाहीत इतर कोणी करायला तयार नाही तर ते उलटं झालं नंतर प्रत्येकजण मागायला लागला सह्याद्रीला स्वतःहून सपोर्ट करायला तर त्यातून जी संपत्ती वाढत गेली आजकाल आम्ही आमचं शेअरचं डिव्हिजन केलं 5,000चं शेअर आहे ना आम्ही डिवाईड केलं 100 रुपयाच्या शेअरमध्ये म्हणजे एका शेअरच्या ऐवजी 50 शेअर 100 रुपयाचे डिवाईड केलेत करण्याचा उद्देश काय काय शेअरची किंमतच एवढी वाढायला लागली आहे आता खरेदी विक्री करायची म्हटली तरी कमीत कमी म्हणजे 22 पट शेअरची किंमत वाढलेली आहे 5,000चं शेअर 1,05,000चं म्हणजे कोणाला खरेदी करायचं तरी 1 लाख मोजावं लागतील सभासदांमध्ये खरेदी विक्री करायला अडचण तो डिवाईड केला त्यासाठी आणि आता 1 लाखाची तर मला कल्पना आहे का ती काल तेच मी सांगतो की एकही माणसाने शेअर विकायचं नाही जसे वडीलोपार्जित जमीन आली सांभाळायची तसं शेअर सांभाळा आपल्या सर्वांचं जे काही असेल काही पुण्य असेल आधीच्या काळातलं जुन्या काही आपल्या आधीच्या काळातलं काही पूर्वजांचं त्यामुळं आपण कुठंतरी एकमेकांशी नाळ जोडले आणि त्यामुळे एकत्र आलो आहेत आज एक कुटुंब म्हणून तयार झालं आहेत जे काही सह्याद्रीचं तर त्या कुटुंबामधल्या प्रत्येक माणसाला आज जे 14 वर्षात घडलं आहे तर तो त्याच्या पुरताच नाही पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे जसं जमीन वडीलपार्जित झाली तर ती सांभाळायचं काम आहे आपलं झालं तर भर घाला आणि पुढच्या पिढीला द्या पण भर नाही घालता आलं तर कमीत कमी आहे तसं द्या कारण ते तुमचं नाही ते तुमच्या पूर्वजांचे आहेत ते त्यांचं संचित आहे त्याच्या शेअरचं आम्ही काल त्याच्यावर झालं का शेअर्स पुढच्या पिढ्यांसाठी आहे लक्षात घ्या जसे जमीन आहे ना तसंच आणि त्या अर्थाने जर आपल्या या ऑर्गनायझेशनला उभं करायला काम केलं तर ऑर्गनायझेशन उभे राहणं आणि बदल घडवणं काही अवघड नाही आहे एक सह्याद्री उभी राहणं हे जसं आत्ता जर 12 वर्षात घडलं आहे तर अशा हजारो सह्याद्री उभे राहणं हे काही अवघड काम नाही आहे रस्ता जसं आपण कोंढाण्याची गोष्ट सांगतो ना की घोरपडीने पहिला रोप लावला आता ते घोरपडीने लावला का घोरपडे कोणी व्यक्ती होते त्यांनी लावला तो आता याचा भाग असेल पण कोणीतरी पहिला लावला आणि तो लावल्यानंतर 300 लोक वरती चढून गेले म्हणजे पहिलंच लावणं दोर लावणं जे अवघड काम आहे ते एकदा झालं का मागे नंतर रस्ता मोकळा होतो तर तसंच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या परिस्थिती आहेत आपल्याला हे जे काही आता घडतं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्यातलेच लोक खालून आले तळातून लोक त्यांनीच रस्ते मोकळे करायचं काम केलं आहे आता काय बाहेरून आदर्श शोधायचं का हा विषय नाही आहेत आपल्यालाच आपल्या स्टोरी आहेत जे घडलं ते नीट समजून घेतलं आणि त्या वाटेने जर नीट चालायला लागलो तर प्रत्येकासाठी अशीच मला वाटतं प्रशस्त वाट होणं प्रत्येक भागात नाशिकमध्ये जे घडलं तेच विदर्भात तेच मराठवाड्यात तेच कोकणात व्हायला काहीही अडचण नाही फक्त त्यासाठीचा तसा एक पूर्ण ताकदवान विचार आणि त्यासाठी गाडून घेऊन एक 12 वर्ष तर एक तपभर तरी काम करणारी नवीन पिढी पुढे येते का याच्या भोवती आपलं सगळं यश अपयश असणार आहे आज आता खरं म्हटलं तर प्रत्येकाला जी काही महत्त्वाकांक्षा आहेत ग्रामीण भागात त्यात खास करून मराठी माणसांमध्ये मराठी समाजात तर राजकारणात काही ना काही मोठी प्रगती करायची आमदार खासदार होण्याची एखादा खासदार होऊन जे काही बदलू शकतो दादा जे काही म्हणजे समाज बदलू शकतो त्याच्या 10 पट आहे ना एक उद्योजक म्हणून ना त्याचं आयुष्य बदलू शकतो मी आता इथं होतो तिकडे शेजारी एक आमदार बसलेले होते तुम्ही जस्ट याच्या आधी तिथे ना आपल्या याचे कर्नाटकमधले बेंगलोरच्या म्हणजे आपल्या खालीच मिरच्याच्या खालीच त्यांचं मतदारसंघ आहे हां कोणतं आहे ते 2 टर्म्स आमदार होते ना आता तर ते काल येऊन बसलेले होते आणि काल थोडाच वेळ भेटला म्हणून आज थांबून राहिले त्यांनी सकाळी भेटलं मी कमीत कमी असं म्हणजे नाही म्हटलं तरी अशा किती आमदार आणि खासदारांना आणि किती IAS ऑफिसरांना आणि इथंच भेटवतो कोणीच आहे ना म्हणजे मी कोणाकडे गेलो नाही आज आहे ना सगळे सुमोटो येतात कारण त्यांना सगळ्यांना आहे ना हे दिसतंय का राजकीय अर्थ एवढा काही बदल घडलेला नाही 2-2 टर्म 10-10 वर्ष आमदारकी केल्यानंतर बी त्या माणसाला जे काही दिसतंय कारण आपली वाट 10 वर्षाची जी काही आपण घालवली त्याच्याऐवजी ह्या वाटेने जर चाललो तर जास्त बदल घडू जर खरा प्रामाणिक माणूस असेल तर ना आता जो चोरच असेल तर त्याला मग ते चोरीच करून चालवायची गोष्ट वेगळी पण खरा प्रामाणिक जर कार्यकर्ता असेल ना ज्याला वाटत तळमळ असेल समाजाविषयी समाज बदलायची तर त्याला एवढं आता हे मला वाटतं डोळसपणे शिकण्याची गरज आहे का राजकारणात जाऊन काही किंवा नुसते आंदोलन करून काही होणार नाही जे काय होईल ना प्रत्यक्ष अर्थकारणामध्ये तुम्ही भक्कम पाऊल टाकून जागतिक बाजारामध्ये जागतिक या आर्थिक सगळ्या
पूर्ण सगळ्या व्यवस्थेमध्ये आपली ताकद, आपल्या म्हणजे व्यक्तिगत ताकद, समाजाची ताकद तयार करण्यामध्येच आपलं सगळ्यांचं भलंपण आहे. त्याच्यामध्येच आपल्या समाजाचं मला वाटतं खऱ्या अर्थाने प्रगती असेल. ह्या जे काही तुम्ही सगळ्या आजच्या व्यवस्थेमध्ये जर पाहिलं, ज्या पद्धतीने जैन कम्युनिटी ठरवून करते, काही प्रयत्न ठरवून करते, पूर्ण जितोचं उदाहरण सर्वांना माहिती आहे का, ठरवून ते पूर्ण समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं पुढे नेता येईल आर्थिकदृष्ट्या तर त्यांनी ताकद तयार केलीच आहे. या तुम्ही BKCमध्ये जर गेले, BKCमध्ये म्हणजे ते आपलं फायनान्स कॅपिटल आहे पूर्ण देशाचं. आम्ही आता आमचं काही भांडवल उभं करण्याच्या जे काय आता राऊंड चाललेले, तर त्या निमित्ताने जवळजवळ BKCमधल्या सगळ्या इन्व्हेस्टर कम्युनिटीतल्या सगळ्यांशी 250च्या वरती आपल्याकडे जवळजवळ प्रायव्हेट फंड असतील, कॅपिटल फंड असतील भारतामध्ये. आणि एक फंड म्हणजे कमीत कमी $1 बिलियन म्हणजे 8,000 कोटीपासून वरचे. ते सगळ्या यामध्ये म्हणजे जवळजवळ पाहिलं तर 2-2.5 लाख कोटीचं प्रायव्हेट कॅपिटल, मी बँकिंगचं नाही बोलत, प्रायव्हेट कॅपिटल जे जगातलं बाहेरचं जे भारतामध्ये दरवर्षी येतं आहे, त्या सगळ्या ते कॅपिटल कुठं गुंतावं आणि त्याच्यात कोणाला कुठे जाईल ते याचे निर्णय घेण्यामध्ये 99.99% ही जैन कम्युनिटी किंवा राजस्थानचे मारवा हे लोक आहेत. म्हणजे शाह अग्रवालच्यावरती तुम्हाला दिसणारच नाही. आमचं ते CFO संतोष वाटपडे, आम्ही ते BKCमधल्या कोणत्या मिटिंगमध्ये जाताना अरे मोठे इथं आपल्याला त्याला एक मराठी नाव सापडत नाही, एक नाही. कोण सापडतं तर एक तर शाह सापडेल, तुम्हाला अग्रवाल सापडेल किंवा एखादं साऊथ इंडियन सापडेल. पण मुंबईमध्ये जे आपलं म्हणतो की आपली राजधानी आहे, त्यांनी त्या याच्या ते फायनान्शियल कॅपिटलमध्ये आपला एक माणूस नाही, एक नाही, चुकून नाही. मग हे आपण नक्की चाललं आहे कुठं म्हणजे. आणि जे खरं म्हणजे सत्ता जे आहेत, आज बघतोय आपण अंबानीच्या लग्नामध्ये कोण नव्हतं हो तिथं, हां सगळेच ना. म्हणजे आर्थिक सत्तेपुढं सगळेच शेवटी तिथं सगळेच झुकणार आहेत. ती सत्ता जर नसेल आपल्याकडं, मग बाकी नुसतीच अशी कागदावरची राजकीय सत्ता. आता हे मी बघतो किती वेळा सरपंच होतात, नंतर काय करताय तर फंडच नाही गावाला, मग जायचं कुठं तरी एखाद्या कंपनीकडं, तो तुमचं CSR फंड द्यावं. किती वेळा विषय होता. अरे आपलं स्वतःच जर आर्थिक जर उत्पन्न असेल गावाचं, तर कशाला कोणाकडे मागायची गरज आहे. गावाचं उत्पन्न केव्हा होईल, काही गावच्या लोकांचं उत्पन्न होईल. गावातल्या प्रत्येक माणसाच्या खिशात जर पैसे असतील तर गावातले रस्ते उभे करायला कशाला बाहेर पैसे मागायचे, वर्गणी करूनच होऊन जातील रस्ते. पण गावाच्या माणसाकडेच पैसे नाहीत म्हणून ग्रामपंचायतीकडे नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीत सरपंच कोणाकडे जर हात पसरत असेल तर हे कोणतं दिशा झाली, कोणतं अर्थकारण झालं. आणि तेच जे सरपंचाचं तेच आमदार असं, तेच खासदार असं, कुठं प्रत्येकजण वरती जातोय. म्हणजे सरपंच आमदारकडे जाऊन साहेब निधी द्या, आमदारवरती जाऊन मंत्र्याकडे साहेब निधी द्या, मंत्री जाऊन दिल्लीला जाऊन निधी द्या, असं जे चाललं आहे. त्याच्या उलटं मला वाटतं चित्र होण्याची गरज आहे की आपल्याच ताब्यात आर्थिक सत्ता कशी येतील, आपलं भक्कम आपलं कुटुंब आणि आपलं गाव आपल्या आर्थिकदृष्ट्या आपल्या ताब्यात कसं राहील, ही दिशा इथून पुढं पकडूया. संभाजी ब्रिगेड त्यासाठी भक्कमपणे आता काम करतेत. अर्थकारणाची चळवळ खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्रात ग्रामीण भागात रुजवायचं काम दादा आपण करतायत. मी परत एकदा आपल्या सर्व कार्यकारिणीचं मनापासून आभार व्यक्त करतो. अशी चळवळ आपण चालू केल्याबद्दल आणि या चळवळीला भरभरून यश लाभो यासाठी पण सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या वतीने पण जो काही सहभाग किंवा जे काही म्हणजे कोणत्याही प्रकारचं योगदान तुम्ही आम्हाला कधी सांगा, जे काही अशा प्रकारच्या उपक्रमात कधी कोणतंही प्रकारचं सहकार्य, त्यासाठी आम्ही कायम सर्व म्हणजे मी सह्याद्रीची सर्व यंत्रणा, सह्याद्री संबंधित सर्व आमचे जेवढे काही सगळा वर्ग आहेत ते पूर्ण ताकदीने आपल्याबरोबर राहू एवढंच सांगतो आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.